नमस्कार, आज आपण करणार आहोत साबुदाण्याची खिचडी। त्यासाठी मी इथे 1.5 वाटी साबुदाणा घेतला आहे। आता त्याच्यात टाकूया आपण पाणी। पाणी काढून टाकायचं यातलं। 2 वेळा साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। परत एकदा पाणी टाकले आणि हे पण पाणी आपण काढून टाकू। असा 2 वेळा साबुदाणा धुवून घेतला। आता याच्यात साबुदाणा बुडेल इतकं पाणी टाकायचं आणि याला 4 ते 5 तास किंवा रात्रभर भिजत घालून ठेवायचा। इथे 4 तासानंतर आपला साबुदाणा बघू शकता तुम्ही फुललाय आणि तो मी असा सुट्टा करून घेतलाय। सुट्टा करून घ्यायचा साबुदाणा म्हणजे परतताना आपल्याला जास्त त्रास होत नाही। इथे एक कढई घेतली आहे, तिच्यात टाकले तूप। 2 चमचे तूप टाकले। तूप गरम झालं की त्याच्यात टाकूया 5-6 हिरव्या मिरच्या किंवा हिरव्या मिरचीचा ठेचाही टाकू शकता तुम्ही। तुम्ही जिरे खात असाल तर जिरे पण घाला। मिरच्या अशा दाबून दाबून फोडून घ्यायच्या जरा, म्हणजे त्यातलं बी बाहेर येतं। मिरच्या छान परतून झाल्यात आपल्या। आता याच्यामध्ये टाकूया आपण सुट्टा करून घेतलेला साबुदाणा आणि 1.5 वाटी शेंगदाण्याचा कूट, जो मी शेंगदाणे भाजून साल काढून बारीक करून घेतलाय कूट। आणि आता याला मिक्स करून घेऊ। सगळं एकजीव करून घ्यायचं। सगळं छान मिक्स झाले। आता याच्यात टाकूया मीठ। आणि याला मिक्स करून घ्यायचे परत। एकसारखी हलवत परतून घ्यायची खिचडी। खिचडी परतताना जाड बुराचं भांड घ्या आणि गॅस फुल किंवा मध्यमच ठेवा, खूप कमी करू नका। आता परतत आली आपली खिचडी। छान मोकळी झाली आपली खिचडी एकदम। आता याच्यामध्ये टाकूया उकडून घेतलेला बटाटा। बटाटा खिचडी परतत आल्यावरच टाकायचा, अगोदर टाकला तर खिचडी चिकट होते आणि आपल्याला परतायला खूप त्रास होतो, हलवताना जड जातं। त्यामुळे खिचडी परतत आल्यावरच बटाटा घालायचा। बटाटा घालून झाल्यावर 1 मिनिटभर आपण याला परतून घेऊ। तयार झाली आपली खिचडी। एकदम मोकळी, एक दाणा सेपरेट झाली आपल्या खिचडीचा।
आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।